नमस्कार मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डचे ई-के-वाय-सी झाले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-के-वाय-सी केल्यास भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड ई-के-वाय-सी म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि ई-के-वाय-सी कसे करायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ई-के-वाय-सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो कस्टमर. या प्रक्रियेत रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याची ओळख आधार कार्डद्वारे पडताळली जाते. त्यामुळे बनावट लाभार्थी शोधणे सोपे होते आणि पात्र व्यक्तींनाच रेशनचा लाभ. ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन सर्वप्रथम मेरा ई-के-वाय-सी मोबाईल ॲप व आधार फेस ID ॲप हे दोन्ही ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. मित्रांनो, रेशनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी, आधार आणि रेशन कार्ड लिंक असल्याची खात्री करण्यासाठी, बनावट आणि डुप्लिकेट राशन कार्ड हटवण्यासाठी, सरकारी योजनेचा योग्य लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे. ई-के-वाय-सी ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्यासमोर मेरा ई-के-वाय-सी ॲप ओपन होईल. मेरा ई-के-वाय-सी ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी सिलेक्ट रेसिडेंट स्टेट राहण्याचं राज्य निवडून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट होम स्टेट म्हणजेच आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडून घ्यावं लागेल. मी महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे मी महाराष्ट्र राज्य निवडून घेत आहे. नंतर व्हेरीफाय लोकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲपचा दुसरा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी लाभार्थ्याचा आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर आपण आधारला जो नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर कॅप्चर कोड टाकून आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर बेनिफिशरी डिटेल्समध्ये जो लाभार्थी आहे त्याची संपूर्ण डिटेल्स इथे आपल्यासमोर ओपन होईल. लाभार्थ्याची संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कन्सिस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो लाभार्थी आहे त्याचा आपल्याला सत्यापन ॲपद्वारे सत्यापन करून घ्यायचं आहे. सत्यापन ॲपद्वारे सत्यापन केल्यानंतर आपल्यासमोर ई-के-वाय-सी रजिस्टर सक्सेसफुली असा एक SMS प्राप्त होईल. म्हणजेच जो लाभार्थी आहे त्याची ई-के-वाय-सी झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या राशन कार्डमध्ये जितके लाभार्थी आहेत तितक्या संपूर्ण लाभार्थ्याची ई-के-वाय-सी स्टेप बाय स्टेप पूर्ण करू शकतो. संपूर्ण लाभार्थ्याची ई-के-वाय-सी करताना आपण ज्या पद्धतीने सुरुवातीला ई-के-वाय-सी केली होती त्याच पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्याची ई-के-वाय-सी करून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, रेशन कार्ड ई-के-वाय-सी वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.